इयत्ता चौथी इंग्रजी 1.3 द क्लेवर ॲन्सर. द क्लेवर ॲन्सर याचा अर्थ होतो चतुर उत्तर किंवा हुशार उत्तर असं आपण याला म्हणू शकतो. बघा पार्ट ए, लेट्स बिगिन, सुरुवात करूया. तर आपण हे 3 प्रश्न आपण आपल्या विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्टोरीज, गोष्टी आवडतात. मग मुलं विविध प्रकारच्या स्टोरी सांगतील, कार्टून्सच्या स्टोरी सांगतील किंवा प्राण्यांच्या गोष्टी असतात त्या सांगतील. मुलं त्यांच्या परीनं उत्तर देतील. नेक्स्ट आहे, नेम एनी स्टोरी दॅट यू नो अबाउट स्मार्टनेस अँड क्लेवरनेस. तर अशी एखादी गोष्ट सांगा जी स्मार्टनेस आणि क्लेवरनेसबद्दल आहे, म्हणजे चातुर्य कथा आहे, हुशारीबद्दल आहे. अशी एखादी गोष्ट असेल तर ते आपण आपल्या मुलांकडून विचारून घ्यायचे. नेक्स्ट आहे, थिंक अँड टेल अबाउट बेईंग स्मार्ट. तर हुशार बनण्यासाठी किंवा स्मार्ट बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कसं आपण राहिलं पाहिजे हे आपण मुलांना विचार करायला सांगायचं आहे आणि मुलांकडून त्याचा उत्तर त्याचं आपण घ्यायचं आहे. चला आता ही द क्लेवर ॲन्सर स्टोरी बघूया. One morning in the royal court, Emperor Akbar was in a playful mood. म्हणजे एका सकाळी अकबर बादशाह, जो एम्परर म्हणजे बादशाह, अकबर राजा होता, अकबर जो बादशाह होता तो अतिशय प्लेफुल मूडमध्ये होता, म्हणजे एकदम मजाक करण्याच्या अशा मूडमध्ये होता. ही आस्क्ड हिज वाईज मिनिस्टर बिरबल, टेल मी बिरबल, हाऊ मेनी क्रोज आर देअर इन माय किंगडम. तर आस्क्ड म्हणजे विचारणे, वाईज मिनिस्टर म्हणजे वाईज म्हणजे हुशार, हुशार असा शब्द आपण त्याला वापरतो किंवा बुद्धिमान असं वापरतो. तर त्यांचा जो मंत्री होता बिरबल, तर बिरबलांना त्यांनी एक प्रश्न विचारला की टेल मी बिरबल, बिरबल मला सांग, हाऊ मेनी क्रोज आर देअर इन माय किंगडम. माझ्या या राज्यामध्ये एकूण किती कावळे असतील किंवा किती कावळे आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न अकबर राजाने बिरबलांना विचारला. पुढे बघा, बिरबल बोर्ड म्हणजे वाकून नमस्कार करणे. बिरबलाने नमस्कार केला. अँड कामली रिप्लायड, कामली म्हणजे शांतपणे रिप्लाय केला म्हणजे प्रत्युत्तर केलं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं बघा, युअर मॅजेस्टी. आता युअर मॅजेस्टी याचा अर्थ राजांना आपण जेव्हा महाराज असं म्हणतो तर त्या इंग्रजीमध्ये त्यांना युअर मॅजेस्टी असं आपण म्हणत असतो. म्हणजे आपण जेव्हा असं मराठीमध्ये महाराज असा त्यांचा उल्लेख करतो तसं त्यांना इंग्रजीत युअर मॅजेस्टी असे म्हणतात. There are 50,349 crores in your kingdom. तर बिरबलानं नमस्कार केला, वाकून नमस्कार केला आणि शांतपणे उत्तर दिले की महाराज, आपल्या राज्यामध्ये म्हणजे तुमच्या राज्यामध्ये 50,349 क्रोज आहेत, म्हणजे 50,349 इतके कावळे तुमच्या राज्यामध्ये आहेत. आता पुढे काय झालं बघूया. अकबर लाफ्ड म्हणजे हसला, लाफिंग म्हणजे हसणे, मोठ्याने हसणे. अकबर मोठ्याने हसला अँड सेड, आणि म्हणाला, व्हॉट इफ आय सेंड माय मेन टू काउंट अँड फाइंड मोर. अकबर बादशाह म्हणाला की जर मी माझ्या माणसांना, माय मेन म्हणजे माझे माणसं किंवा सैनिकांना पाठवलं कावळे मोजायला आणि समज जर कावळे जादा भरले तर तू जो आकडा सांगितला आहेस त्याच्यापेक्षा जर जास्त भरले तर. बिरबल क्विकली रिप्लाय, बिरबलने लगेच रिप्लाय केला. क्विकली म्हणजे जलद गतीने, लगेच. देन युअर मॅजेस्टी, सम क्रोज माइट हॅव कम फ्रॉम नेबरिंग किंगडम्स टू व्हिजिट देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. बिरबल लगेच म्हणाला, जर कावळे जास्त आलेले असतील तर मग महाराज, काही कावळे, सम क्रोज, काही कावळे आपल्या शेजारच्या राज्यातून, नेबरिंग किंगडम म्हणजे शेजारचं राज्य, आपल्या शेजारच्या राज्यातून आपल्या मित्रांना आणि आपल्या पाहुण्यांना भेटायला आलेले असतील, असं आपलं चातुर्यानं, हुशारीने त्यानं उत्तर दिलं. मग अकबर स्माइल्ड, अकबर हसला आणि पुढे काय म्हणाला बघा, अँड इफ दे फाइंड फ्युअर, म्हणजे जर ते कमी सापडले तर, कावळे जर मी मोजले आणि ते कमी, फ्युअर म्हणजे कमी, लक्षात घ्या, सापडले तर बिरबलने लगेच रिप्लाय केला. बिरबल रिप्लायड, लगेच बिरबलने उत्तर दिले, देन सम ऑफ आर क्रोज हॅव गॉन ऑन व्हेकेशन टू अदर किंगडम्स. तर बिरबलाने लगेच चातुर्यानं उत्तर दिलं, जर कावळ्यांची संख्या कमी भरली तर नक्कीच आपल्या राज्यातील काही कावळे
आर क्रोज हॅव गॉन, गेलेले आहेत कुठे, वेकेशनला, सुट्टीसाठी दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत. मग ते पाहुण्यांना भेटायला गेले असतील, मित्रांना भेटायला गेलेले असतील, असं हुशारीनं उत्तर दिलं. अकबर बस्ट आउट लाफिंग, अकबर मोठ्याने हसू लागला. बस्ट म्हणजे फुटणे असा अर्थ होतो, पण इथं अर्थ घ्यायचा आहे की तो मोठ्या मोठ्याने हसू लागला. म्हणजे त्याचा आपण म्हणतो ना एकदम जोरदार हसायला सुरुवात करतो तशा पद्धतीनं तो मोठ्या मोठ्याने हसू लागला आणि काय म्हणाला, बिरबल यू ऑलवेज हॅव ॲन ॲन्सर, बिरबल तुझ्याकडे प्रत्येक वेळी उत्तर हे असतंच असतं. तर अशा पद्धतीचं क्लेवर ॲन्सर बिरबलने अकबराला दिलं आणि अकबराचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर चुटकीसरशी देऊन टाकलं. तर अशा पद्धतीने अकबर आणि बिरबल यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय प्रसिद्ध आहेत. बिरबल हा आपल्या हुशारीसाठी अतिशय प्रसिद्ध होता, त्यामुळे अकबर बिरबल यांच्या गोष्टी तुम्ही नक्की बघा. चला आता या टॉपिकवरचा आपण एक्सरसाइज जो आहे तो बघूया. बघा, सी, लिसन अँड रिपीट, लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि सोबत म्हणायचं आहे. रॉयल, रॉयल, एम्परर, किंगडम, नेबरिंग. थोडे कठीण शब्द आहेत बघा. रॉयल म्हणजे एकदम राजाशी निगडीत असलेलं, म्हणजे एखादा राजा असतो, मग त्याचा जो थाटमाट जो असतो तो एकदम असा त्याच्या नावानुसार किंवा त्यांच्या कर्तृत्वानुसार साजेस असतो, त्याला रॉयल असे म्हणतात, रॉयल. एम्परर, एम्परर म्हणजे बादशहा किंवा राज्य, एम्परर अशा पद्धतीनं. किंगडम म्हणजे राज्य, किंगडम म्हणजे राज्य. आणि नेबरिंग म्हणजे शेजारी, शेजारचं राज्य. जसं नेबरिंग किंगडम असा उल्लेख होता, नेबरिंग म्हणजे शेजारचं. डी बघा, रीड द स्टोरी विथ प्रॉपर स्ट्रेस अँड इंटोनेशन. तर ही गोष्ट प्रॉपर स्ट्रेस म्हणजे योग्य चढ उतारासह त्याच्यावर भर देऊन, आणि इंटोनेशन म्हणजे चढ उतार, तर योग्य आरोह अवरोहासह चढ उतारासह ही गोष्ट आपण वाचायची आहे. ई, मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. कॅरेक्टर्स म्हणजे पात्र. या गोष्टीमध्ये कोणती कोणती पात्र होती, तर अकबर आणि बिरबल ही दोन पात्रांचा उल्लेख या गोष्टीमध्ये आलेला आहे. एफ, व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी. तर आपल्याला या गोष्टीपासून काय शिकायला मिळालं, आपल्याला या गोष्टीपासून मित्रांनो काय शिकायला मिळालं, तर आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हजरजबाबीनं किंवा हुशारीनं दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे बिरबलासारखं चातुर्य असायला हवं. जी बघा, लुक ॲट द पिक्चर्स, रिअरेंज द सेंटेन्स टू मेक अ मिनिंगफुल स्टोरी अँड राईट अ सुटेबल टायटल फॉर इट. तर या ठिकाणी आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे आणि या स्टोरीमध्ये आपल्याला चित्र पाहून त्यांना योग्य क्रमांक द्यायचे आहेत आणि एक सुंदर असं टायटल द्यायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण चित्र आधी बघूया. पहिल्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक कावळा आहे जो मातीच्या मडक्यामध्ये खडे टाकत आहे. हा कावळा आहे उडत उडत जाताना आपल्याला दिसत आहे, त्याला घाम वगैरे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा, हा कावळा जो आहे तो दगड तो टाकायला जात आहे. इथे चौथ्या चित्रामध्ये दगड टाकून टाकून तो कळशी तो हंडा भरला आणि त्याच्यातून पाणी बाहेर येऊ लागलं, तो पीत आहे आणि मग पाणी पिऊन तो उडून जात आहे. पुढे बघा, इथं तो उडून आलेला आहे आणि त्याला तो एक हंडा दिसलेला आहे, त्याच्यामध्ये खूप खाली पाणी होतं आणि इथं शेवटी बघा ते खाली पाणी बघून त्याला एक आयडिया येते. तर ही स्टोरी सगळ्यांना आपल्या सर्वांना माहिती आहे, फक्त आपल्याला त्याचा क्रम लावायचा आहे. तर या स्टोरीचं नाव आपण द्यायचं आहे. आपण याला हुशार कावळा असं नाव देऊ शकतो, बरोबर ना. हुशार कावळा म्हणजे द क्लेव्हर क्रो असं नाव देऊ शकतो, हुशार कावळा, किंवा कावळ्याची युक्ती किंवा क्रोज आयडिया असं सुद्धा आपण इथं नाव देऊ शकतो. आता इथे बघा, सर्वात अगोदर जर आपण बघितलं तर एक कावळा होता पहिला, जो उडत उडत येत होता, त्याला तहान लागली होती. मग तर अशा अर्थाचं आपलं चित्र आहे, हे 2 नंबर चित्र आहे, ते आपलं चित्र 1 नंबरला येणार आहे. बघा, द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी. थर्स्टी म्हणजे तहानलेला, थर्स्टी म्हणजे तहानलेला. अँड लुक्ड फॉर वॉटर आउट हिअर अँड देअर. आणि इकडे तिकडे पाणी शोधत तो फिरत होता. म्हणजे एक कावळा होता, तो खूप तहानलेला होता आणि तो उडत उडत इकडे तिकडे पाणी शोधत होता. आता दुसऱ्या चित्रामध्ये आपण 2 नंबरला चित्र येणार आहे, आपल्या गोष्टीमध्ये येणार, ते म्हणजे हे चित्र येणार आहे. इथं हे 2 नंबरचे चित्र आहे. शी सॉ अ पॉट विथ लिटल वॉटर इन इट. त्यानं एक भांडं पाहिलं, पॉट म्हणजे भांडं, आता इथं मडकं म्हणूया आपण, आणि ज्याच्यामध्ये थोडंसंच पाणी होतं. आता पुढे बघा,
आता ते पाणी बघितल्यानंतर मग इथं येणार आपण 3 नंबरचं चित्र, त्याला ती आयडिया येते. देन ही गॉट ॲन आयडिया. त्यानं पाणी बघितलं आणि पाणी बघितल्यावर मग त्याला एक आयडिया आली, त्याला एक युक्ती सुचली की हे पाणी आता वरती कसं काढायचं, अशा पद्धतीनं. आता पुढचं चित्र आपलं काय येणार आहे बघा. चला तर इथे येणार आहे आपले 3 क्रमांक झालेले आहेत इथं. आता इथं मित्रांनो, इथं 3 नंबरच्या चित्रामध्ये जर बघितलं तर त्याला आयडिया आली की काय आयडिया आली असणार आहे की हे दगड आपण उचलून त्या मडक्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पाणी वरती येईल. मग त्या पद्धतीनं तो इथं आला बघा. नंबर 4 इथं चित्र. द क्रो ड्रॉप्ड पेबल्स इनटू द पॉट 1 by 1. पेबल्स म्हणजे खडे, पेबल्स म्हणजे छोटे छोटे खडे. कावळ्यानं काय केलं, छोटे छोटे खडे उचलले आणि ते त्या भांड्यामध्ये एका पाठोपाठ एक असे टाकायला सुरुवात केली. मग हळूहळू बघा ते पाणी वरती आलेलं आपल्याला दिसू लागतं आणि तशा अर्थाचं आपलं चित्र आहे इथे 5 नंबरचं चित्र आहे बघा या ठिकाणी. द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज. राईज म्हणजे वर येणे. सनराईज आपण म्हणतो बघा, सूर्य वर येणे. सनराईज, राईज म्हणजे वर येणे किंवा वाढणे असा पण अर्थ त्याचा आहे. द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज. तर पाण्याची जी पातळी होती, लेवल म्हणजे पातळी, ती वाढायला सुरुवात झाली आणि शेवटी ते पाणी वरती आलं. हे बघा इथं 6 नंबरचं चित्र आहे. ते सगळं पाणी खडे टाकून टाकून वरती आलेलं पाहायला मिळतं. ही ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू अवे हॅपीली. त्यानं ते पाणी पिलं. ड्रँक म्हणजे पिलं, भूतकाळी रूप आहे ड्रिंकचं. ड्रिंक म्हणजे पिणे आणि ड्रँक म्हणजे पिले. ही ड्रँक द वॉटर, त्याने ते पाणी पिलं. अँड फ्ल्यू उडून गेला. फ्ल्यू अवे हॅपीली, तो आनंदाने उडून गेला. तर अशा पद्धतीने ही मजेदार कावळ्याची गोष्ट आहे. आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली आहे आणि याचं नाव आपण इंग्रजीत द्यायचं आहे द क्लेवर क्रो. निश्चितच तुम्हाला ही गोष्ट समजलेली असेल आणि अकबर बिरबलच्या स्टोऱ्यासुद्धा समजल्या असतील. तर त्याचा चांगल्या पद्धतीने सराव करा. एकदा ही जी स्टोरी आहे ती प्रॉपरली वाचून काढा. कठीण शब्दाचे अर्थ लिहा. अर्थ समजले नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघून ते अर्थ समजून घ्या. चला, थँक्यू.